आपण बघूया बिया लावण्याची कोणती पद्धत असली पाहिजे। पालेभाज्यांच्या जितक्याही बिया आहेत या आपल्याला उथळ लावायच्या आहेत। अतिशय खोलवर लावू नका। जर आपण जास्त खोलवर या बिया लावल्या तर मात्र बिया उगवण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं। बियांचा जितकाही साईज आहे त्या साईजच्या डबल साईज मध्ये आपल्याला बिया लावायच्या आहेत। सरी केल्यानंतर आपल्याला उथळ अशा या बिया पेरायच्या आहेत। बिया पेरताना अतिशय दाटसर बिया पेरू नका आणि खूप लूज पण बिया पेरायच्या नाही आहे। असा मध्यांक गाठूनच बिया पेरायच्या आहे। अति दाट बिया जर पेरल्या तर मात्र त्यामधून जर सगळेच आपले रोप उगवले तर त्या रोपांची स्वतःमध्ये एकमेकांमध्येच कॉम्पिटिशन सुरू होते आणि स्पेशली मेथीमध्ये जेव्हा आपण दाटसर बिया पेरतो तेव्हा त्यांची स्वतःची इतकी कॉम्पिटिशन सुरू होत असते आणि त्यांना वाढण्यासाठी जेव्हा जागा मिळत नाही तेव्हा मात्र ते उगवून खाली पडायला सुरुवात होत असते। म्हणून आपल्याला नॉट टू डेन्स नॉट टू लूज अशा कंडिशन मध्ये बिया पेरायच्या आहेत। आपल्याला बियांमध्ये थोडंसं अंतर ठेवूनच त्या बिया पेरायच्या आहेत। बिया पेरल्यानंतर त्याला आपल्याला हलक्या हाताने पाणी द्यायचं आहे। तुमच्याकडे झारी असेल तर तुम्ही झारीचा वापर करा। तुमच्याकडे जर झारी नसेल तर आपली जी साधी जी बॉटल असते पाण्याची त्या बॉटलच्या झाकणाला छिद्र करा आणि त्यांनी पाणी द्या। जास्त फोर्सनी जेव्हा आपण त्यांना पाणी देतो बियांना तेव्हा त्या बिया आपल्या जागेवरून हलल्या जातात आणि मात्र मग तेव्हा त्यांच्यामधून जर्मिनेशन हे व्यवस्थित होत नाही। त्यामुळे पाणी देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। बिया लावल्यानंतर उन्हाळ्यामध्ये स्पेशली आपल्याला 2-4 दिवस त्यांना पुठ्ठ्याने झाकून ठेवायचं आहे। एखाद्या अंधाऱ्या जागेवर ठेवा आणि 2-3 दिवसानंतर त्यांना मात्र आपण सकाळचं ऊन दाखवू शकतो।